मुलांनो, मी अश्विनी आहे. मागील भागात आपण कण, पदार्थ आणि पदार्थांच्या अवस्थाबद्दल वाचलो. आज आपण पदार्थांच्या अवस्थांचे अदलाबदल वाचूया. तत्पूर्वी शेवटचा आढावा घेऊया. पदार्थ कणांपासून बनले जातात. पदार्थांचे कण खूप लहान असतात. पदार्थांच्या कणांमध्ये जागा असते. पदार्थांचे कण द्रव आणि वायूमध्ये सतत फिरतात. पदार्थ 3 अवस्थेत अस्तित्वात असतो, म्हणजे घन, द्रव आणि वायू. कणांमधील आकर्षण बल धन पदार्थात जास्तीत जास्त, द्रव पदार्थात मध्यवर्ती आणि वायूमध्ये किमान असतो. धन पदार्थांच्या बाबतीत कण व्यवस्थितपणे मांडलेला असतात, तर वायूमध्ये कण इच्छेप्रकारे म्हणजे ते हालचाल करत असतात. पदार्थांचे कण सतत हालचाल करत असतानाच प्रसार शक्य होतो. शिकण्याचे परिणाम या सत्राच्या शेवटी तुम्हाला ह्या बाबतीत कळेल. पदार्थांच्या स्थितीतील बदल, तापमानाचा परिणाम, स्तूप उष्णता, दाबातील बदलाचा परिणाम आणि बाष्पीभवन. मुख्य शब्द: वितळण्याचा बिंदू, उकळण्याचा बिंदू, उदात्तीकरण, आर्द्रता, बाष्पीभवन. सत्र सुरू करण्यापूर्वी चला हा संकल्पनेचा नकाशा पाहूया. तुम्ही हे लक्षात घेतलं असेल की जर आपण स्वयंपाकघरात बर्फ बाहेर ठेवला तर कालांतराने त्याच्या पाण्यात रूपांतर होतो, किंवा पाणी गरम होत असताना तुम्ही गॅस नॉब बंद करायला विसरलात तर ते उकळतच राहते आणि भांडे रिकामे होते आणि आता पाणी दिसत नाही, अशी अवस्था येते. हे पदार्थांच्या अवस्थांच्या आंतररूपांतरामुळे होतं. तापमान आणि दाबाच्या परिस्थितीत बदल करून पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत बदलतो आणि नंतर त्याचा मूळ स्थितीत परत येतो. या घटनेला पदार्थाच्या अवस्थेचे आंतररूपांतरण म्हणतात. आपण धन पदार्थांना गरम करत असताना धन पदार्थांच्या कणामधील गतीची ऊर्जा वाढते, ज्यामुळे त्यांच्यातील आकर्षण बल कमी होतो. हे कंपन करू लागतात आणि त्यांची स्थिती बदलू लागते. हळूहळू उष्णतेमुळे कण मुक्त होतात आणि धन द्रवात रूपांतरित होतं. धन पदार्थांचे द्रवात रूपांतर होण्याला वितळणे म्हणतात आणि धन पदार्थ द्रवात वितळण्याच्या प्रक्रियेला फ्युजन देखील म्हणतात. ज्या तापमानाला वातावरणाच्या दाबाने धन पदार्थ वितळून द्रव बनतो, उदाहरणार्थ बर्फ वितळताना बिंदू 273.16 केल्विन आहे. स्तूप उष्णता पदार्थांच्या कणांमधील आकर्षण बल तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्याला उष्ण ऊर्जेला स्तूप उष्णता म्हणतात. उष्णता लपलेली असल्याने तिला स्तूप्त असं म्हणलं जातं. स्तूप संलयन उष्णता 1 किलो धन पदार्थाचे वातावरणीय दाबाने त्याच्या वितळण्याच्या बिंदूवर
आत्ता रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या उष्ण ऊर्जेला स्तूप संलयन उष्णता म्हणतात. धन पदार्थाप्रमाणे द्रव कणांची गतीची ऊर्जा वाढते. त्यांच्यातील आकर्षण बल कमी होतं आणि ते मुक्तपणे हालचाल करू लागतात. आपण उष्णता पुरवत राहिल्याने एक बिंदू येतो जेव्हा आकर्षण बलांवर पूर्णपणे मात करतं. हे असे होते जेव्हा द्रव वायूमध्ये पूर्णपणे बदलून जातात. उत्कलन बिंदू वातावरणाच्या दबावावर द्रव ज्या तापमानावर उकळू लागते त्याला त्याचा उत्कलन बिंदू म्हणतात. उदाहरणार्थ, पाण्याचा उत्कलन बिंदू 373 केल्व्हिन असतो. बाष्पीकरणाची स्तूप उष्णता 1 किलो द्रव त्याच्या उकळत्या बिंदूवर वातावरणाच्या दबावावर वायूमध्ये बदलावण्यासाठी आवश्यक असलेल्या उष्णतेच्या प्रमाणात बाष्पीभवनाची स्तुप्त उष्णता म्हणतात. उदात्तीकरण वायूची स्थिती थेट धन आणि उलट स्थितीत बदलणे याला उदात्तीकरण म्हणतात. उदाहरणार्थ, कापूर हा एक घन पदार्थ आहे जो द्रव स्थितीत न बदलता थेट हवेत बाष्पीभवन होतो. दाब देऊन आपण पदार्थाचे कण एकमेकांच्या जवळ आणू शकतो, ज्यामुळे कणांमधील आकर्षण बल वाढते. जेव्हा आपण वायूचे तापमान दाबून कमी करतो तेव्हा वायू द्रवात बदलते. कोरडे बर्फ धनस्वरूपात कार्बन डायऑक्साईडला कोरडे बर्फ म्हणतात. दाब एक वातावरणापर्यंत कमी करून ते थेट वायूमध्ये बदलू शकतं. बाष्पीभवन द्रव त्याच्या उकळत्या बिंदूपेक्षा कमी तापमानात बाष्पणात बदलण्याच्या घनतेला बाष्पीभवन असे म्हणतात. या दिलेल्या घटकांवर घटनेचे अवलंबित्व स्पष्ट करूया. पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कोणत्याही पदार्थाचे उघड पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जास्त असते, ते द्रवांचे थेंब बाष्प अवस्थेत बदलतात. आपण पाहिले आहे की कपडे एका रेषेवर पसरल्यावर ते लवकर सुकतात, कारण जेव्हा आपण ते पसरवतो तेव्हा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते. म्हणून अधिकाधिक रेणू उघड होतात तसे बाष्पीभवन वाढते. तापमान वाढल्याने रेणूंची गतीत ऊर्जता वाढते. ते त्यांचे आकर्षण बल तोडतात आणि म्हणूनच ते सहजपणे बाहेर पडतात किंवा बाष्पीभवन होतात. उदाहरणार्थ, गरम चहाच्या कपावर पाण्याची वाफ तयार होते. कारण तापमान वाढते तसे कण यादृच्छिकपणे हलू लागतात, म्हणून बाष्पीभवन दर वाढतो. म्हणून जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा ते कपाशी देखील आदळतात आणि घनरूप घेतात. आर्द्रता जास्त आर्द्रता कमी बाष्पीभवन. उदाहरणार्थ, दमट दिवशी कपडे अडचणीने सुकतात कारण आर्द्रता जास्त असल्याने वातावरणात जास्त बाष्प असते. यामुळे बाष्पीभवनाचा दर कमी होताना बाष्पांची बाहेर पडण्याची प्रवृत्ती कमी असते. वाऱ्याचा वेग वाढल्याने बाष्पीभवन वाढते. वादळी दिवस असल्यास कपडे जलद सुकण्याचे हेच कारण आहे.
वाऱ्यात वेग जास्त असल्याने द्रव कण ऊर्जा घेतात. परिणाम त्याची गणित त्यांची गतीत ऊर्जा वाढते आणि ते अधिक सहजतेपणे बाहेर पडतात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. पदार्थांच्या अवस्था परस्पर परिवर्तनीय असतात. तापमान किंवा दाब बदलून पदार्थांची अवस्था बदलता येते. द्रव अवस्थेतून न जाता घन अवस्थेतून थेट वायू अवस्थेत बदल होणे म्हणजे उदात्तीकरण होणे. निक्षेपणे म्हणजे द्रव अवस्थेतून न जाता वायुमय अवस्थेत थेट धन अवस्थेत बदलणे. उकळणे हे एक स्थूल घटना आहे. द्रवाचा स्थूल संपूर्ण कण बाष्प अवस्थेत बदलतात. बाष्पीभवन ही एक पृष्ठभागावरील घटना आहे. पृष्ठभागावरील कण द्रवात असलेल्या आकर्षण शक्तीवर मात करण्यासाठी आणि बाष्प अवस्थेत बदलण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळवतात. बाष्पीभवनाचा दर वातावरणाच्या संपर्कात असलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर, तापमान, आर्द्रता आणि वाऱ्यांच्या वेगावर अवलंबून असते. बाष्पीभवनामुळे थंडी वाढते. बाष्पीभवनाची सुप्त उष्णता म्हणजे 1 किलो द्रव त्याच्या उकळत्या बिंदूवर वातावरणीय दबावावर वायूमध्ये बदलण्यासाठी आवश्यक असलेली उष्णता ऊर्जा.